हाय कमिशनच आहे ना याच्यामध्ये। आज या 2 बिल्डिंग तोडले म्हणजे काय स्टेशन जवळ आहे, याच्यात काहीतरी राजकारण असेल, साहजिक आहे, हा गोष्ट आहे, बाकी काहीच नाही आहे। हा फक्त खूप मोठे राजकारण आहे, बाकी काहीच नाही। राजकारण घडलं। मेट्रो सिटी चॅनलच्या तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला। तुम्ही रोज 2 दिवसाला येता इकडे, आमचा रिप्लाय घेताय, बरोबर आहे। मेट्रो सिटीचा मी पण आभार मानतो। तुम्ही जर आले आहे तिकडे, आम्ही आभार मानतो तुमच्यासाठी, कारण का आमची गोष्ट आहेत ना वरपर्यंत द्यायला पाहिजे। तुम्ही म्हणतात हा इलिगल कंस्ट्रक्शन आहे, मग तेव्हाच कुठे होते तुम्ही? घरपट्टी का घेताय तुम्ही? मग पाणी का दिला यांना VVMCनी? मला ते सांगावं, प्रशासनाने ते सांगावं। माझी बायकोच्या कानातला होता, ते आम्हाला नाही भेटला, ते नाही भेटला, पैसे नाही भेटला। मला रूम चेंज करायचे 40,000 रुपये मी पैसे ठेवले होते, माझे पेमेंट आलं, मी गवर्नमेंट सर्व नाही। नालासोपारा के अलकापुरी की इस इमारत के बारे में आप लगातार मेट्रो सिटी समाचार की रिपोर्टिंग देख रहे हैं। हम लगातार इससे जुड़े हुए जो इनसे समस्याएं हैं, इसके साथ ही इनकी परेशानियां उजागर कर रहे हैं। आप देखिए ये जो पर्टिकुलर जगह है जहां पर इमारतें गिरी, इन इमारतों के गिरने के बाद यहाँ के जो लोग हैं इनको थोड़े दिनों के लिए शेल्टर दिया गया। पीछे अगर आप देखेंगे तस्वीरों में तो इनको शेल्टर दिया गया था, वहाँ पे जो हॉल है उस हॉल में शेल्टर दिया गया था। उसके बाद धीरे धीरे करके वो अपने अपने दूसरे स्थानों को शिफ्ट हो गए। कहाँ गए, कौन किसके साथ गया, किसी को मालूम नहीं है। अच्छा, इस दौरान महानगर पालिका ने इन लोगों को एक पत्र दिया है जिसमें ये उल्लेख किया गया है कि आपकी जो इमारत थी जहाँ पे आप रह रहे थे, उस सोसाइटी का नाम, उसके साथ उनका नाम जो रह रहे थे और जिनका मालिकी हक था, जिनके पास पेपर था, उनको कुछ लोगों को लेटर दिए गए। ऐसा कहा जा रहा है कि 90% लोगों को लेटर्स इशू कर दिए गए हैं और इन लेटर्स के माध्यम से जब भी यहाँ पे बिल्डिंग बनेगी उनको घर मिलेगा। इसी बीच आपने देखा हमारी पहल, मेट्रो सिटी समाचार की जो पहल थी, 2 दिन पहले जब हम रात में यहाँ पर माननीय विधायक राजन नाइक जी से बात कर रहे थे और उस दौरान हमने इनसे चर्चा की। ये पहले बता दी, ओमकार बिल्डिंग जो है ये उस समय ही की बात है। ओमकार बिल्डिंग को तोड़े जाने या फिर उस पर C1 की नोटिस की बात की जा रही थी, लेकिन जब तथ्य देखा तो C2 की कैटेगरी में बिल्डिंग आई है, जिससे स्थायी तौर पे इनको तो ठिकाना नहीं मिल पाया है। थोड़े समय के लिए इनको खाली करना पड़ा है और इसके बाद इस इमारत में लोगों को वापस लाया जाएगा। जब तक कि बिल्डिंग रिपेयर नहीं हो जाती तब तक वो यहाँ से दूर रहेंगे। ये तो हो गई 2 बातें। अब यहाँ पे ये है कि विधायक राजन नाइक नालासोपारा, उन्होंने जो विधान भवन में आवाज़ उठाई है विधानसभा सत्र के दौरान, उन्होंने कहा है कि यहाँ और जो 41 बिल्डिंग है उसमें जो पीड़ित हैं उनको पीड़ित ही कह सकते हैं, क्योंकि उनके घर टूट गए, उनका सामान बिखर गया, उनके पास कुछ नहीं बचा है। तो अस्थायी तौर पर उनको महाड़ा की बिल्डिंग जो विरार पश्चिम में है, बोलिंज के पास, महाड़ा की बिल्डिंग में उनको जगह दी जाए और उनको तब तक के लिए उनको रहने दिया जाए। ये तो मुद्दे की बात हो गई। अब यहाँ पर ये है कि ये जो इमारत है, ये इमारत कब बनेगी ये देखने वाला विषय होगा। इसके अलावा इनको कितने साल के बाद इनको घर मिलेगा ये भी देखने वाला विषय होगा। और कहा यह भी जा रहा है कि ये जो पीछे बिल्डिंग थी उस बिल्डिंग की नींव जो है फॉरेस्ट, उसमें लैंड जो है वो फॉरेस्ट लैंड है। अगर ये फॉरेस्ट लैंड रही तो बिल्डर इसको डेवलप नहीं कर पाएगा और बिल्डर अगर डेवलप नहीं कर पाएगा तो इनको घर कैसे मिलेगा, बड़ा सवाल यही है। अब इसमें जो मूल बातें आती हैं, 2 बातें आती हैं। एक तो ये कि इनको SRA स्कीम के माध्यम से इसमें घर दिया जा सकता है। एक अस्थायी समाधान सरकार की तरफ से हो सकता है कि इनको SRA स्कीम के तहत लाया जाए। और SRA स्कीम में जैसा आप जानते हैं कि फॉरेस्ट की लैंड हो, गवर्नमेंट की लैंड हो, सिर्फ उसमें सेंट्रल गवर्नमेंट यानी रेलवे की जगह ना हो, नमक जहां उगाते हैं उसकी जगह ना हो, इसके अलावा जो जगह होती है मैक्सिमम जगहों पे SRA स्कीम एप्लीकेबल हो जाती है। और उसके लिए शर्त यह है कि 2011 के पहले उनकी घरपट्टी जो है वो 2011 के पहले की होनी चाहिए। तो वो 2011 के अकॉर्डिंग वो इस स्कीम में आ जाएंगे और उनको घर मिल जाएगा। अब यहाँ पे देखना ये होगा कि इसमें कितने लोगों के पास घरपट्टी है 2011 के पहले की। अगर 2011 के पहले की घरपट्टी नहीं है और ये जगह फॉरेस्ट की है तो उनको घर मिलना नामुमकिन है, क्योंकि ऐसा कोई कानून नहीं जहाँ पे फॉरेस्ट की ज़मीन पे उनको CC मिल पाए। तो ये सब जो पहलू हैं ये देखने वाली बात होगी। ऐसे में अगर ये महाड़ा में जाते हैं, शिफ्ट होते हैं या सरकार उनको शिफ्ट करती है तो आगे उनको किस तरीके का आश्वासन मिलेगा, क्या उनको घर वाकई में मिलेगा या फिर उनकी जो उम्मीद है, जो इंतज़ार है, बहुत लंबा और बहुत साल तक का होने वाला है। इसी दौरान आपने देखा कि वसई की विधायक स्नेहा दुबे पंडित ने भी एक आवाज़ उठाई है, बहुत काम की बात कहेंगे। उसमें उन्होंने कहा है कि वसई विरार यानी महाराष्ट्र सरकार में महाराष्ट्र सरकार ने जो SRA स्कीम यहाँ पे साल 2020 से एप्लीकेबल किया है, खासकर इस जोन की बात करें पालघर जिले की, थाना की, मुंबई की, तो यहाँ पर क्या था कि 2020 के आसपास
एक कानून है एसआरए, स्लम रिहेबिलिटेशन अथॉरिटी। एसआरए स्कीम के माध्यम से आपको यहाँ पर लाकर विस्थापित करना है, यानी जो झोपड़पट्टी है, झोपड़पट्टी वालों को निकालना है और निकालने के बाद उनको पक्का घर देना है एसआरए स्कीम के तहत। अब 2011 के बाद वसई विरार शहर में 90% अवैध निर्माण है और इन अवैध निर्माणों में लाखों की जनसंख्या रहती है। ऐसे में अब यहाँ पे ऐसा हुआ कि 2011 के पहले जो घरपट्टी लगाए हैं 2011 के पहले, उनको तो एसआरए स्कीम में घर मिल जाएगा, लेकिन 2011 के बाद जो घर बने हैं 2020 तक 25 तक, वो काफ़ी बड़े पैमाने में उनके घर हैं। तो कहने का मतलब ये हुआ कि अगर 2011 के पहले की घरपट्टी अगर सरकार कंसीडर करके एसआरए स्कीम में देती है, तो भी एक बड़े पैमाने पे झोपड़पट्टी जो है वो वसई विरार हो, भिवंडी हो, थाना हो, उनके और जो दूसरे नए बसे हुए इलाके हैं उसमें पॉसिबली हो सकता है। तो ऐसे में अगर स्नेहा दुबे पंडित जो मांग कर रही हैं कि साल 2020 तक की जो घरपट्टी है, उस घरपट्टी तक, वहाँ तक अगर एसआरए स्कीम में लिया जाएगा तो एक बहुत बड़े पैमाने पर झोपड़पट्टी लोड बेरिंग्स में रहने वालों को उनका घर मिल जाएगा। अब यहाँ पे ये भी है कि झोपड़पट्टी यानी एसआरए स्कीम जो है वो झोपड़पट्टियों पे लागू है, और ऐसी जो लोड बेरिंग्स हैं उनके लिए क्या है, तो उनके लिए जो मुख्यमंत्री की तरफ से यानी सरकार, महाराष्ट्र सरकार की तरफ से उनको क्लस्टर स्कीम दी जा सकती है, जैसा कि मुंबई में आया है। तो क्लस्टर के अनुसार उनको घर मिल जाएंगे ये, लेकिन क्लस्टर के लिए इसमें सरकार का योगदान, अनुदान सब लगता है। ऐसे में सरकार क्या करती है ये देखने वाला विषय होगा। इम्पॉर्टेंटली अगर बात करें नाला सोपारा की या 41 बिल्डिंग की, तो यहाँ के रहवासियों को म्हाड़ा बिल्डिंग में शिफ्ट करने का जो पर्याय दिया गया है वो अस्थायी है, और कब तक है इसकी कोई वैलिडिटी नहीं है। वो तब तक है जब तक उनको रिहेबिलिटेट करके उनको घर नहीं मिल जाते। तो ये बेहद ही संजीदा विषय है, और इसमें अगर सरकार सही से संज्ञान नहीं लेती है तो इतने सारे लोगों की ज़िंदगियां और उनकी कमाई डूब भी सकती है। ये बड़ी बात, दीगर बात है। यहाँ से बात करें, कुछ लोग हैं यहाँ पर। आप लोगों ने से किसी का घर था यहाँ पे? आपका घर था? हमारा था, हम लोग रेंटर थे। ये कुसुम अपार्टमेंट, कुसुम में हम लोग रेंटर थे, लेकिन हम लोग रेंटल थे, लेकिन हम लोग को कैसे, मैं भी गवर्नमेंट सर्वेंट हूँ, मैं खुद गवर्नमेंट सर्वेंट हूँ। मैं ड्यूटी पे से आ रहा था और यहाँ से आके देखा मैंने, तो यहाँ पर बिल्डिंग तोड़ने का पूरा काम चालू था, लेकिन हम लोग को है ना कुछ सामान निकालने की परमिशन नहीं दी, कुछ नहीं दी। तो हम लोग कहाँ जाएंगे, हम लोग क्या करें? आप लोगों को देखिए, आप तो रेंटल थे, तो अभी आपने आपका डिपॉजिट, भाड़ा वगैरह सब डूब गया। सब डूब गया, सब। तो क्या करेंगे, सब डूब ही गया ना, क्या करेंगे? मुझे एक बताइए, आपके जो ओनर हैं उनसे और महानगर पालिका अधिकारियों से कोई बातचीत हुई? उनको लेटर मिल रहे थे ना, इसमें लेटर दिया ना लोगों को? हमारा जो ऑनर था ना, हमारा ऑनर जो बिल्डिंग जब गिरी ना, उसके दूसरे दिन आए थे, उसके बाद अभी तक वो दिखे ही नहीं, क्योंकि उसको कुछ लेना देना नहीं। अभी वही हम लोग को भी नहीं पता है। लेटर मिला है? नहीं, कुछ नहीं यहाँ पर। अभी कैसे है? कौन सा बिल्डिंग? हमारा पीछे बिल्डिंग है। हमारा बोलने का मतलब क्या है, हम लोग रेंटर लोग थे, और ये देखो यहाँ पर ये सेट खड़े। अच्छा। ये यहाँ पर खुद ऑनर है, इनका 3 गाले थे, 3 गाले का इनको इतना नुकसान हुआ है कि पूछो मत। माल के साथ तोड़ दिया। खुद मालिक। लेटर मिला? कुछ अभी वो बीएमसी वाला कुछ लेटर तो दिया ना, पत्र दिया है खाली। ऐसा ही लिखा है कि आपको जब बिल्डिंग बनेगी बनेगा तो मिलेगा, ऐसा। आपने कितने साल से ये गाना लिया था? मैं 2008-9 से बनाया। 8-9 से? 8-9 घरपट्टी तभी की होगी है ना। मतलब आप एसआरए स्कीम में आ सकते हैं अगर संभव हुआ तो। अब सबके साथ चलना पड़ेगा, सबका क्या चल रहा है अभी यहाँ। तो ये जो इमारत बिल्डिंग बनी थी वो कौन से साल में बनी थी, आपको याद है कुछ? ये कितना में बना था अपने को? लगभग 10 साल 12 साल। हाँ 12 साल 12 वर्ष 12 वर्ष 12 के आसपास बनी है। एक बकवास है कि मैं क्या बोल रहा हूँ, चलो ठीक है, यहाँ पर आप जो लैंडलॉर्ड का जो बात कर रहे हैं, जो ऑनर का बात कर रहे हैं, वो ठीक है, वो लोग को तो देखो कभी ना कभी वो बेनिफिट मिलेगी, भले आज नहीं, साल 2-4 साल बाद। लेकिन जो अपना यहाँ पर भाड़ोतरी रहते थे, वो लोग का नुकसान हुआ है, उसका क्या करेंगे? जो ऑनर भी जवाबदारी लेने। एक काम कीजिए, आप लेटर लिखिए ना, आप विधायक के पास जाइए, विधायक को लेटर लिख के दीजिए। सर हम लोग सब प्रोसीजर कर रहे हैं, लेटर भी पहुंच गया, सब हम लोग कितना मोर्चा भी लेके गए। बात किया करो, वेस्ट में बुड्ढे हो जाओगे जाते जाते हैं। हाँ, जाना नहीं, काम नहीं करना है आप लोगों को। नहीं सर, हम लोग सब नहीं तो मिलेगा कैसे? मी काय म्हणतो ऐका, मी मराठीत बोलतो, ऐका ना, मी मराठीत बोलतो ऐका. मी काय म्हणतो, माझ्या म्हणणे आहेत, जर आमच्या नुकसान झालं आहे, बरोबर आहेत, आमचं नुकसान झालं आहे, तो हॉनर पण नाही, तो स्वतःवर घेत बोलते, तो आता मी पण काय नाही करू शकत, तो आता कोण, आम्ही जाऊ कोणाकडे? तेवढे देणार आहे तो. अरे पैसे पण थोडा तो काहीच देणार नाही, बाकी जे आहेत ते साहेबाला विचारा. बोला. मराठीत बोलू. राजन नाईक साहेबांनी आज अधिवेशन चालू आहे
आज राजन नाईक साहेबांनी आज विषय उचलला होता विधानसभेमध्ये का ह्या लोकांचं काय, ह्या आमच्या 3 बिल्डिंगा तुटल्यात, त्याच्यानंतर तिकडं 35 बिल्डिंग तुटल्यात, बरोबर आहे. पण त्यांच्यावरती त्यांनी विषय टाकला आहे, ही सगळे बेघर लोक झालीत ना, त्यांचा विषय काय. तर त्यांना घर भेटलं पाहिजे. बिचारे गरीब लोक आहेत, 1-1 रुपया कमवून त्याच्यात टाकलेला आहे. ते 35 बिल्डिंगा, ह्या 3 बिल्डिंगा नुकसान झालं. ते गव्हर्नमेंटने आता त्या जे मंत्री आहेत आता ह्या आपल्या मॅडम पुण्यातल्या, त्यांना त्यांच्याशी बोलणं झालं आहे, ते त्यांनी मिटिंगला बोलवणार आहेत नाईक साहेबांना. ते झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे सगळं आता गरिबांचं यांचं सामान खूप नुकसान झालं यांचं. त्यासाठी आता शासनाने त्याचं काहीतरी त्याच्यामध्ये केलं पाहिजे निर्वसन. आता या समोर या ना, समोर या. बोला. माझ्या सी बिल्डिंगमध्ये माझ्या ग्राउंडमध्ये 02 माझा रूम होता. काढायला दिने अर्धा तासमध्ये काय भेटला नाही, काय नोटीस नाही, काय. आता तुम्हाला प्रूफ पाहिजे तो माझा 30 वर्षापासून माझा तो चालीचे बिल्ला बी अजून आहे. 30 वर्षापासून राहतो, चाली तोडून इकडे रूम बनवलेले बिल्डरने. आपल्याला माहिती नव्हतं काय लोड बेरिंग बनवले. 15 वर्ष झाली, काय नाही. नोटीस द्यायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे होतं, काय केली नाही. अचानकमध्ये अर्धा तासमध्ये कोण सामान खाली करणार साहेब. आता मी बेघरमध्ये तिकडे रोडमध्ये आहे, काय बोलू. माझ्या काच नाही आता. ये सी बिल्डिंग लास्टमध्ये त्याचा काय प्रॉब्लेम नव्हता. हे माझा भाऊ बी आहे, मोठा भाऊ आहे, तिथे त्यांची गाला बी होती. आणि ते नरेंद्र माऊली सी बी तिथे त्याच्यात टँक टाकी गेली, काय प्रॉब्लेम नाही, जबरदस्ती तोडून टाकली. काय करायचं बोलो आता. हां, काय आपल्याला प्रूफ पाहिजे तर आपण प्रूफ बी दिखावू शकतो मोबाईलमध्ये. माझ्याकडे माझ्या घरपट्टी माझ्या 30 वर्षाचे बिल्ला आहे. ते पहिला बिल्ला होता चालीमध्ये, चाली तोडून केले. तुम्ही ओनर होते ना, होणार आहे मी. तुम्हाला हे नाही ना, पेपर नाही भेटला का? पेपर दिली महानगरपालिका. मला 450 होते, 240 दिली. ते सोडून द्या, 240 भेटणार. ओके. आता राहायला काय आहे, मी गरीब आहे. 15,000मध्ये नोकरी करतो, 50,000 डिपॉझिट मागतो. ते भाडुतीवाले बी आहे, त्याला गेले ना, आज जाऊन आली. त्यांचे बड्डे होते, आज काय विषय करायला भेटली नाही. बेसला नाही, तिकडे गेली आपण. बिरारने बोलवले होते, तिथे आपण जाऊन आले. भाऊ बी गेले, हे बी गेले, सगळे आम्ही 30 माणसं गेलेले होते. त्यांचे बड्डे 2 दिवस ते येणार बोलला. आता आम्ही काय करू. सपोर्टर रिपोर्टरला थोडा आम्हाला सपोर्ट करा. आमच्या बिल्डिंगचे त्याचा सेम बिल्डिंग होता, त्याचा बिल्डिंग होता. काय रिपेअरी आपण करून ठेवलेलं, काय प्रॉब्लेम नव्हता. अचानक काय एक टाकी गेली ना, पाया तुटलेला नाही, पाया तुटलेला नाही, टाकीच्या खिडकी तुटणार, ईट तुटणार. त्यांनी काय केली, काय प्रॉब्लेम यांचे पुरा खाली करून ठेवलेलं बघा. ऐसा है ना, अबरार नाम है मेरा, हम लोग भाड़े से थे इधर. हाँ, तो अभी हम लोग के पास कुछ भी नहीं है. और आप ये कैमरा है ना, थोड़ा सा घुमा कर वहाँ जूम करिए, वो देखिए सब लेडीज बच्चे फैमिली बैठे हैं, उनके पास भाड़े का पैसा नहीं है. वो नीचे जो बैठे सब बैठे, रात भर बैठे, बारिश में बैठे, दिन में बैठे. शुक्रवार को रात. और इस जगह पे जो यहाँ की सरकार है, उनसे हमारा रिक्वेस्ट है कि आप कम से कम 5 मिनट के लिए आप आओ, देखो यहाँ पे तकलीफ में लोग हैं, आप तक पहुँच नहीं पा रहे हम लोग. कम से कम आप तो आकर के देखो, किसी के जेब में 1 रुपया नहीं, कहीं डिपॉजिट दे करके दूसरी जगह रूम ले ले, क्योंकि सबका सामान गया अंदर. ये ऐसा अचानक अर्जेंट में हुआ ना दादा, कोई कुछ कर नहीं पा रहा है. ये 1 हफ्ते से हम लोग ने ये कपड़ा पहन के रखे हैं यहाँ पे. मला बोल साहेब, मी काय बोलतो, ज्याच्यामुळं हे सगळं राजकारण घडलं, ज्याच्यामुळे हे सगळं राजकारण घडलं, मेट्रो सिटी चॅनलच्या तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला. तुम्ही रोज 2 दिवसाला येता इकडं, आमचा रिप्लाय घेताय, बरोबर आहे. 4 दिवसापासून तुम्ही करताय, तुमचं आमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आहे. हां, सगळे मीडिया तुम्ही पहिल्यापासून 4 दिवसापासून तुम्ही इथे येत आहे. पण ज्याच्यामुळे हे घडलं, आता ह्या बिल्डिंग सगळ्या ओके, सगळं काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्याच्यामुळे जे घडलं त्याच्यावरती काय रीती कारवाई करणार आहे शासन, मॅडम, बरोबर ना. ज्याच्यामुळे घडलं त्यांनी पिलर कापले, त्याच्यामुळे ती बिल्डिंग याच्यावरती पडली. ह्या बिल्डिंग सगळ्या चांगल्या होत्या, काही प्रॉब्लेम नव्हता. मग तिच्यावरती काय कारवाई होणार आहे. गुन्हा दाखल करून मग तो काय सुटणार आहे. पैसे तो थोडं हे करून कोर्टातून सुटून जाईल. पण हे सगळ्या लोकांना भोगावं लागलं, त्याचं बेघर झाले ना, त्याच्यामुळे बेघर झाले. त्याच्यामुळं बेघर झाली लोक. त्याचं सगळी आज एवढी लोक बिचारे ते कुठं कुठं खातात वडापाव खाऊन. त्या लोकांचं कोणी हे करणार, विचार करणार आहे. बेघर झाली बाकीचे लोक, कुणामुळं, त्या लोकांमुळं. मग त्याच्यावर असं तरी मोठी कारवाई झाली पाहिजे, बरोबर ना.
शासनाकडनं हे का ज्याच्यामुळे हे घडलं. एवढ्या चांगल्या बिल्डिंग आहेत, तुम्ही कॅमेरे मारा काय त्या बिल्डिंगमध्ये. चांगल्या बिल्डिंग असताना हे बाकीच्या बिल्डिंगा पाहिजे झालं. चांगल्या बिल्डिंग आता यांची बिल्डिंग चांगली होती, काही प्रॉब्लेम नव्हता, पण ती बिल्डिंग याच्यामुळं त्याच्यावरती पडल्यामुळे ती त्यांना तोडावं लागली. धंदे बिझनेस काय कोण 2 रुपये कमवत होते, हे सगळं असं झाल्यामुळं त्यांच्यावर चांगल्यात चांगली कारवाई तुमच्या चॅनलमध्ये मेट्रो सिटी समाचार तुमच्या याने त्यांच्यावर मोठ्यात मोठी कारवाई झाली पाहिजे. बरोबर, धन्यवाद भाऊ. मेट्रो सिटीचा मी पण आभार मानतो तर तुम्ही जर आले आहेत इकडे. आम्ही आभार मानतो तुमच्यासाठी, कारण का आमची गोष्ट आहेत ना वरपर्यंत द्यायला पाहिजे. कारण का कसं आहे माहीत आहे, जर सर आम्ही भाडोत्री आहे इकडे, आम्ही काही एवढं पैसेवाले नाहीत तर आम्ही मुंबईला राहू नये, इकडे राहू तिकडे इकडे. हां, तर आम्ही इकडे भाड्याने राहत होता, आमच्या एवढं नुकसान झालं आहे. तर आम्ही सरकारला हे बोलतो आम्हाला पूर्ण नको, पण आमच्या काय असतं ना थोडाफार आम्हाला सपोर्ट करा, बाकी आम्हाला काय घेणं देणं नाही त्यांच्याशी. हां तेच ना. अरे आमच्या पूर्ण अरे आम्हाला जेवायला आमची टोप रेडी होती ते पण पाडून टाकलं त्यांनी, तर आम्ही कुठे जेवणार. त्यांनी काय केलं, सरकारने काय केलं 2 दिवसात, तर सरकारने पण नाही केलं, कोण आले होते नगरपालिका कोण आले होते, तर त्यांनी 2 दिवसात आम्हाला जेवण पाणी दिलं. बाकी दुसऱ्या दिवशी लॉक लावलं तिकडे हॉलमध्ये, तर आम्ही कुठे जाऊ, क्या रस्त्यावर राहू. आता हे बांबू पडले तिकडे बाहेर, की आम्ही बांबू राहून राहू. हां, आमचे पण आमच्या घरात पण काही आहेत बरोबर. आम्हाला माझे एक कपाट भेटलं, माझ्या कपाट दाबून ठेवलेलं माझी बायकोच्या कानातला होता, ते आम्हाला नाही भेटलं. ते नाही भेटलं, पैसे नाही भेटला. मला रूम चेंज करायचे 40,000 रुपयामध्ये मी पैसे ठेवले होतं. माझे पेमेंट आलं, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, माझे पेमेंट आलेलं 1 तारीखला. ते पैसे मी इकडे ठेवलेलं घरी, कारण मला रूम चेंज करायचे आहे. ते पण नाही भेटलं मला, पैसे नाही भेटलं ना, ज्वेलरी नाही भेटलं. माझ्या घरात आपलं काय बोलतं चांदीचे आहेत ना, एवढं सामान होतं की विचारू नका, पण आम्हाला काहीच नाही भेटलं. आम्ही काय करू साहेब. जर आम्हाला आता सिलेंडरचा मॅटर झालं होतं माझ्या दुपारी, जर माझ्या 2 सिलेंडर होतं, मी बोललो की बाबा तुम्ही कारवाई करा, पहिल्या एजन्सीला सांगा आता ह्या माणसाच्या नावावर किती सिलेंडर आहे. बरोबर आहे, तुम्ही विचारून घ्या, नाही मला द्या ना. तो मला काय बोलता, तुम्हाला 1 सिलेंडर भेटणार, बाकी नंतर काय करणार. हे काय झालं. अरे आम्ही आमच्या सामान आहे ते तर द्या आम्हाला साहेब. आम्हाला फुटलेलं आम्हाला भेटतं, ते आम्हाला तर घेऊ द्या. हां, अरे आमचे कपड्याची वाट लावली आम्ही, 1 कपड्यावर फिरतात आम्ही, किती दिवस फिरणार. कोणाकडे भीक मागणार, कोण आपल्याला भीक देतं आजच्या दिवसात कोण देतात का. मग काय करणार, आम्ही कोणाला बोलणार. हम लोग को वो भी कुछ नहीं मिला है यार. बोलिए. सलून था कुसुम अपार्टमेंट से मैं मेरा गाला था, 1 नंबर शॉप था, पूरा सामान मेरा पूरा सत्यानाश हो गया. मंडे तक मेरा दुकान का सामान पूरा सुरक्षित था, वो कोई सामान निकालने नहीं दिया. मैडम से मशीन वाले से भी सबसे बोलते थक गया, मशीन कोई निकालने नहीं दिया. अभी आज तक पड़ा हुआ सामान. अरे जाओ, क्या आके भी जाएंगे, क्या करेंगे. लेटर देने कोई फायदा. आपला प्रश्न एवढाच आहे, प्रशासन का झोपली होती का. आज या सोसायटी या बिल्डिंगला बनवून एवढे वर्ष झाले, 15 वर्ष झाले. आज 15 ते वर्ष झाले. पहिले इथे बैठी चाल होती, बैठी चालमधून यांनी बिल्डिंग बनवली. तेव्हा प्रशासन काय झोपला होता. घरपट्टी गेलेली आहे, पाणी दिलं आहे, तुम्ही त्यांना लाईट दिलं आहे, मीटर दिलं आहे, तेव्हा तुम्ही कुठे होते. आज तुम्ही म्हणतात हा इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, मग तेव्हाच कुठे होते तुम्ही. घरपट्टी का घेताय तुम्ही, मग पाणी का दिलं यांना VVMCनी, मला ते सांगावं, प्रशासनाने ते सांगावं आम्हाला. बरोबर आहे की नाही. तुम्ही आमच्याकडनं घरपट्टी पण घेत आहेत, आणि ते पण सिडको अप्रुव्हलपेक्षा आमच्याकडनं दुप्पट घरपट्टी घेतात तुम्ही. सिडको इलिगल बांधकाम म्हणून, मग तुम्ही घरपट्टी का घेतात आमच्याकडनं. आज 15 वर्ष झाली, या बिल्डिंगला काय झालं नव्हतं. आज नरेंद्र शंकर हा बिल्डिंग आहे, या बिल्डिंगला रिपेअर करून आज 1.5 वर्ष 2 वर्ष झालेत. 2 वर्ष झाला. याला पण त्या लोकांनी C2 मध्ये टाकलं. का टाकलं, म्हणजे तुमचा हा घेणं देणंच आहे, याच्यात पण काहीतरी आहे तुमचं. हाय, कमिशनच आहे ना याच्यामध्ये. आज या 2 बिल्डिंग तोडले म्हणजे काय स्टेशन जवळ आहे, याच्यात काहीतरी राजकारण असेल. साहजिक आहे, हा गोष्ट आहे, बाकी काहीच नाही आहे. हा फक्त खूप मोठे राजकारण आहे, बाकी काहीच नाही. हा बिल्डर तुम्ही लोक सजग राहा, ग्रुप बनवा, सगळ्यांना ग्रुप बनवलंच आहे. आम्ही सर्व संगतीच आहोत. आम्ही संगतीच आहोत. आम्ही संगतीच. आमचा प्रश्न तेच आहे, घरपट्टी का घेतात तुम्ही आमच्याकडनं. पाणीचं बिल का घेतात. मग तुम्ही इलिगल सांगतात ना, मग पाणी पण काढून टाका ना, काढून टाका ना. का देतात तुम्ही आमच्याकडनं घरपट्टी का घेतायत. आमच्याकडनं तुम्ही महसूल वसुली का घेतायत. आमचं पण हां सर्व घेतायत ना. मी पण त्याच बिल्डिंगमध्ये ग्राउंड नाही, कुठे चालू केले, सध्या बंदच आहे, काहीच नाही चालू. कुठे चालू आहे, कोणी नाही. सकाळी पूर्ण खाली आहे, सकाळपासून मी येतोय. रिपेअरिंगला सांगितले पण अजून हालचाल काहीच नाही त्यांची. कुठे आहे हालचाल. मग लोक बाहेरच आहेत बघा. पूर्ण बिल्डिंग, मी ग्राउंड फ्लोअरला स्वतः राहतो, 4 नंबर माझी आहे. मग
यांच्या बाजूला मी राहतो हां C2 मध्ये आहे ते रिपेरिंगला टाकले रिपेरिंगला